भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरात बिबट्याचा अजूनही वावर आहे। नागरी वसाहतीत बिबट्याचा वावर दिसतोय आणि बिबट्यानं तिघांवरती हल्ला केलाय। नागरिक सध्या भयभीत झालेत। पारिजात इमारतीमध्ये बिबट्याचा वावर आहे। नागरिक भयभीत झालेत। एका जखमी मुलीला बाहेर काढण्यात आलंय। आज सकाळची ही घटना असून बिबट्या अजूनही पारिजात इमारतीमध्येच आहे। या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत। काही वेळापूर्वीची जी अपडेट होती त्यानुसार एका घरात बिबट्याला बंद करण्यात आलेलं होतं आणि तिथून वनविभागाची टीम त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय। दाटीवाटीचा परिसर आहे। बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्टची तयारी देखील केली जाते। ही दृश्य आपण पाहतोय। ट्रँक्युलाइज केलं जाईल, बिबट्याला गुंगीचं औषध दिलं जाईल आणि त्यानंतर त्याला जेरबंद केलं जाईल, पकडलं जाईल। तिघांवरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे। एका जखमी मुलीला बाहेर देखील काढण्यात आले। तिच्यावरती उपचार सुरू होतील आणि ही काही वेळापूर्वीची बिबट्याची दृश्य अगदी रहिवासी इमारतीमध्ये एखादा कुत्रा दिसावा त्या पद्धतीनं हा बिबट्या पारिजात इमारतीमध्ये दिसतोय। तिघांवरती बिबट्यानं हल्ला केलाय। त्याला एका खोलीमध्ये बंद करण्यात आलेला आहे, पकडण्यात आलेला आहे। आजूबाजूला दाटीवाटीचा परिसर आहे। रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत। बघ्यांची देखील गर्दी झालेली आहे आणि सगळ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर पडू नका असं देखील सांगण्यात आलेलं आहे। डार्ट मारण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, बराच वेळ झाला हा बिबट्या रहिवासी भागामध्ये आहे। त्याला रेस्क्यू करण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत सध्या? आपण बघतोय प्रज्ञा, मागील 1.5-2 तासापासून हे रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। फायर ब्रिगेडचे जवान इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय गांधी नॅशनल पार्क मधील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सुद्धा इथे आलेले आहेत। शिवाय इथे मीरा भाईंदरचे पोलीस सुद्धा आहेत। एकतर आपण बघितलं तर ज्या हालचाली आपण बघितल्या बिबट्याच्या, तर तो आतमध्ये जे पारिजात बिल्डिंग आहे त्याच्या तळमजल्यावर आतमध्ये एका रूममध्ये अडकला होता। मात्र त्याला डार्ट मारण्यासाठी, त्याला बेशुद्ध करण्यासाठीचा प्रयत्न वन विभागाचा आहे। मात्र फटाके फोडण्यात आले आणि तो अशा प्रकारचा प्रयत्न हा वन विभागाकडून केला जात होता। मात्र तो अजूनही आतमध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे डार्ट मारण्याचा प्रयत्न केला जातोय। गन घेऊन वन विभागाचे अधिकारी बेशुद्ध करतायत। मात्र प्रयत्न अजूनही सुरू आहेत आणि दाटीवाटीचा सगळा परिसर आहे। मानवी वस्ती आणि वर्दळीचा हा सगळा परिसर आहे। यामध्ये जेव्हा हा बिबट्या आला त्यांनी 1-2 जणांना जखमी केलं आणि आतमध्ये जसं बिबट्या आला कळलं तसं सर्व लोक भयभीत झाले आणि आता सुद्धा आपण बघतोय खालचा जो माळा आहे तो पूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे। फक्त ज्या यंत्रणा ज्या काम करतात, रेस्क्यू टीम ज्या आहेत त्या आपल्याला खाली पाहायला मिळतात। मात्र अजूनही त्याला डार्ट मारलेला नाही, त्याला बेशुद्ध केलेलं नाही। प्रयत्न सुरू आहेत कारण आतमध्ये अडकल्यामुळे तो नजरेत येत नाहीये आणि जसं नजरेत येईल तसं वन विभाग पुढची जी पावलं आहेत रेस्क्यू करण्याच्या दृष्टिकोनाचं ती पावलं उचलतील। मात्र अजूनही शर्थीचे प्रयत्न ते वन विभागाची टीम आणि फायर ब्रिगेडकडून सुरू आहेत। वेदांत, काय अडचणी नेमक्या येत आहेत? काय समस्या आहेत तिथे या बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये? एक तर आपण बघितलं आधी दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे आणि जसा बिबट्या आतमध्ये गेल्यानंतर एका रूम मध्ये त्याला कोंडण्यात आलं आणि कोंडल्यानंतर फक्त खिडकीतनं तो दिसतो आणि सुरुवातीला तो दिसत होता। मात्र डार्ट मारण्याच्या वेळी तो आतमध्ये गेला, त्याच्यामुळे तो नजरेत येत नाहीये आणि त्यामुळे जेव्हा तो समोर येईल किंवा खिडकीतनं तो दिसेल, नजरेत येईल तेव्हा तो डार्ट मारला जाईल आणि त्याला बेशुद्ध केलं जाईल। मात्र अजूनही तो नजरेत येत नाही आणि त्यामुळे फटाके फोडून त्याच्या हालचाली होतील अशा प्रकारचे प्रयत्न हे वन विभागाकडून केले जातात आणि पोलीस सुद्धा आवाहन करतात कारण बघ्यांची गर्दी खूप मोठ्या संख्येने झालेली आहे। प्रत्येक जण इथे बघायला आला आणि त्यामुळे आणखी लोक जखमी होऊ नये किंवा कोणाला इजा होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा आवाहन करतायत की तुम्ही हे काम पूर्णपणे करू द्यावं, रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे करू द्यावं। कारण पिंजरा सुद्धा आणण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत। मात्र अजूनही यश हे आलेलं नाहीये। शर्थीचे प्रयत्न अजूनही आपण वन विभाग आणि अग्निशमन दलाचे आपल्याला करताना पाहायला मिळतात। वेदांत, या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।